नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात भोकर म्हैसार रोडवर भोकरपासून 17 किलोमीटरवर पाळज हे गाव. हे गणराया, प्रत्येक शुभ कार्यात तुझ्या आराधनेशिवाय सुरुवात ती कसली? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाची आराधना केल्याशिवाय प्रत्येक शुभ कार्य, शुभ संकेत कधी पूर्ण होणार नाही, असं प्रत्येक हिंदू संस्कृतीत मानलं जातं. नवसाला पावणारा गणपती अशी आख्यायिका या गणपतीची आहे. नवस म्हणजे काय हो? हे देवा, माझे हे काम कर, मी तुला आराधना, तुझ्यासाठी पूजापाठ करेल, असेच बहुतेक. या गावात गणपती उत्सवात आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येतात. संख्या ही दर दिवशी 40 ते 50 हजार असते. माझं नाव विठ्ठल महाराज आहे. 15 वर्षापासून मी गणपतीच्या सेवेसाठी इथं महाराज म्हणून, पुजारी म्हणून आहो. त्यांची माहिती काय, 1947ला कॉलरा याची लागू झालेला आहे. तरी ही पाळजच्या परिसरात 2-4 गाव होते. राळज, माडसापूर हे नाव बेचिराग झाले. त्यासाठी आमच्या गावातल्या बुजुर्ग लोकांनी गणपतीचा नवस केलेला आहे. आम्ही गणपतीचं उभारतो, आमच्या गावाला काहीही होऊ नये म्हणून नवस केलेला आहे. तरी तेव्हा निर्मलला जाऊन 51 रुपयाला हे गणपती आणलेत. आमच्या लोकांनी तेव्हा बस नव्हते, काय नव्हते, डोक्यावर चलत आणून इथं गणपती स्थापना केल्यापासून आमच्या गावाला काही हानी झालेलं नाही. हे ढाबा सोंडवाला आहे, हे नवसाला पावणार आहे. ज्यांना मुलंबाळ होत नाही आणि नोकऱ्या लागत नाही आणि मुलीला लग्न लवकर होत नाही, इथं नवस केल्यानं हे नवसाला पावणार आहे. 11 दिवसात गणपतीच्या उत्सवात 40 ते 50 हजाराची लोकसंख्या रोज येत जातात. गणपतीच्या 11 दिवसात आम्ही महाप्रसाद म्हणून भात वरण हे लोकाला वाटप करतात. लग्नासाठी सुविधा, मंगलकार्य 2 मंगलकार्याला आहे आणि ते फुकट सेवा म्हणून कमी याच्यामध्ये आम्ही लग्न करायला मंगलकार्याला देतो, फक्त 25 ते 30 हजार रुपयेमध्ये. संस्थांच्या मंडळाने खूप सुंदर व्यवस्था केली आहे. दर्शनासाठी हॉल, बाहेरगावच्या लोकांना महाप्रसाद, तसेच
विवाहप्रसंगी अल्पदरात हॉल व साहित्य, चारही बाजूने डोंगर, हिरवळीच्या मध्य ठिकाणी पाळसला एक वेळ अवश्य भेट द्या, दर्शन घ्या. हा नवसाचा गणपती मला तर पावला. कदाचित तुम्ही जर नवस केला तर तुम्हाला सुद्धा पावेल. भेटूया पुढील भागात.